सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम। या अगोदरच्या भागामध्ये आपण याच प्रकरणातले काही मुद्दे अभ्यासलेले आहेत की ज्यामध्ये एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम, फूड चेन अँड फूड वेब, एनर्जी पिरॅमिड, ट्रॉफिक लेवल, पिरॅमिड ऑफ एनर्जी हे मुद्दे आपण या अगोदर अभ्यासलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बायो जिओ केमिकल सायकल ही अभ्यासायची आहे। सो द एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम इज वन वे, द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक। आपल्याला माहिती आहे की एनर्जी फ्लो ही युनिडायरेक्शनल आहे, वन वे आहे, पण न्यूट्रिएंटची जी काही सायकल आहे किंवा फ्लो आहे तो कसा आहे, सायक्लिक आहे। ऑल ऑर्गॅनिजम्स नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ। स्टडी द व्हेरियस कंपोनंट इन द फिगर गिवन alongside and explain the biogeochemical cycle in your own words. The cyclic flow of nutrient within an ecosystem is called as a biogeochemical cycle. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे बघतोय की ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंटचं इंट्रॅक्शन, त्याचबरोबर कॉन्झर्वेशन ऑफ रॉक्स अँड सॉईल, त्याचप्रकारे हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंट्रॅक्शन अँड इंट्रॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर। आपण आता बायोजिओकेमिकल सायकल ही अभ्यासणार आहोत। तर बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय? द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट विदिन ॲन इकोसिस्टीम इज कॉल्ड एज अ बायोजिओकेमिकल सायकल। ह्या सर्व न्यूट्रिएंट्सची फ्लो किंवा सायक्लिक प्रोसेस ही आपण सध्याला अभ्यासणार आहोत। न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर विदिन ॲन इकोसिस्टीम। न्यूट्रिएंट्सचा फ्लो हा कंटिन्युअसली चालू असतो बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमधून, तसेच अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टरमधून सुद्धा। दिस सायकल ऑपरेट कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर। The cycling of biological, geological and chemical sources of nutrient in this process is complex process and depends upon the level of energy transfer in the ecosystem. ॲक्च्युली ही सगळी प्रोसेस ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, तरी देखील याचं रिसायकलिंग हे कंटिन्युअसली चालू असतं आणि बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल सोर्सेस न्यूट्रिएंट्सचे इथे अवेलेबल असतात। बायोस्फिअर फॉर्म बाय लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर। बायोस्फिअर हा लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरनी तयार झालेला असतो। टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल। आता बायोजिओकेमिकल सायकल याचे टाईप्स कोणते कोणते आहेत? इथे आपल्याला दोन टाईप दिसत आहेत, एक म्हणजे गॅसियस सायकल आणि दुसरी म्हणजे सेडिमेंटरी सायकल। गॅसियस सायकल an accumulation of main abiotic gases nutrient material is found in the earth atmosphere, include nitrogen, oxygen, carbon dioxide, water vapor etc. त्याच प्रकारे सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय? an accumulation of main abiotic nutrient material is found in the soil, sediment and sedimentary rocks etc. of the earth, include the soil component like iron, calcium, phosphorus etc. तर गॅसियस मटेरियलची जी काही सायकल आहे आणि सेडिमेंटरी मटेरियलची जी काही सायकल आहे, या दोन सायकलमध्ये आपण बायोजिओकेमिकल सायकल हे काय करू शकतो, यांचं वर्गीकरण करू शकतो। अ गॅसियस सायकल इज अ speedier cycle than sedimentary cycle. For example, if CO2 has accumulated in an area, it is quickly disappear with the wind and absorbed by the plants. म्हणजे गॅसियस सायकल ही कशी आहे, त्याची स्पीड कशी आहे, फास्टर आहे दॅन सेडिमेंटरी सायकलपेक्षा। क्लायमॅटिक चेंज अँड ह्युमन ॲक्टिव्हिटी सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दीज सायकल. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. क्लायमॅटिक चेंज तसेच ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे ह्या दोन्ही सायकलवर
विशेष परिणाम झालेला आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये यांचा अभ्यास करणं किंवा याच्याबद्दल भाष्य करणं हे अनिवार्य झालेलं आहे. आता इथे पहिली सायकल आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे कार्बन सायकल. कार्बन सायकल, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज अ कार्बन सायकल. म्हणजे रिसायकलिंग, सर्क्युलेशन कार्बनचं ॲटमॉस्फिअरमधलं टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर या संपूर्ण प्रोसेसला आपण कार्बन सायकल असं म्हणत असतो. Abiotic carbon atom are circulated and recycled into biotic form mainly through the photosynthesis and respiration. Hence, the carbon cycle is one of the important biogeochemical cycles. आपल्याला माहिती कार्बनचा मेन जी काही रिसायकलिंग आहे किंवा बायोजिओ केमिकल सायकलमधले ती कशा प्रकारे इन्क्लूड होते तर फोटोसिंथेसिस मेथडमध्ये, की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हे प्लांट्स करत असतात त्यांचं अन्न तयार करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आपण रेस्पिरेशन थ्रू कार्बन डायऑक्साईड गॅस हा उत्सर्जित करत असतो ॲटमॉस्फिअरमध्ये. प्लांट्स कन्व्हर्ट्स कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Similarly, they produce carbon compounds like protein and fats too. Herbivores feed up plants, carnivores feed up herbivores. In this way, biotic carbon is transferred from plant to herbivores and from herbivores to carnivores and from carnivores to apex carnivores. आपल्याला माहिती की प्लांट कार्बन डायऑक्साईडचा यूज करून कार्बोहायड्रेट्स किंवा त्यांचा अन्नपदार्थ तयार करतात आणि त्याच तयार झालेल्या अन्नपदार्थावर पुढचे कार्निवर्स त्याच प्रकारे अपेक्स कार्निवर्स हे सर्व कसे असतात अवलंबून असतात. इथे फोटोसिंथेसिस कार्बन सायकल ही त्यांनी इन्क्लूड केलेली आहे किंवा दाखवलेली आहे की जिथे 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल हे इन्क्लूड होतात विथ 12 H2O अँड इन सनलाईट क्लोरोफिलमध्ये C6H12O6 हे फॉर्म होतं. त्याचप्रकारे वॉटर आणि ऑक्सिजन गॅस हा काय होत असतो रिलीज होत असतो. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये हे C6H12O6 हे यूज केलं जातं ऑक्सिजनच्या मदतीने आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होऊन वॉटर मॉलिक्यूलबरोबर ATPचे मॉलिक्यूल्स किंवा एनर्जी ही तयार होत असते. म्हणजेच आफ्टर द डेथ ऑल टाईप ऑफ कन्झ्युमर्स द डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंजाय अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज अगेन इन टू ॲटमॉस्फिअर अँड यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास on from one living organism to another. After the death of living organism, carbon does to the atmosphere and it again taken up by living organism. मग अशा प्रकारे ही सायक्लिक प्रोसेस ही कंटिन्यू चालू असते आणि कार्बन ची सायकल ही सुद्धा कंटिन्युअसली चालू असते. नेक्स्ट वन, ऑक्सिजन सायकल. Oxygen from 20% of the atmosphere, it is also present in the hydrosphere and lithosphere circulation, and the recycling of oxygen within the within the biosphere is called as a oxygen cycle. 21% ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो. त्याच प्रकारे हायड्रोस्फिअरमध्ये, लिथोस्फिअरमध्ये आणि सर्क्युलेशन मध्ये हा कंटिन्युअसली यूज केला जातो आणि त्याचं रिसायकलिंग जे काही ऑक्सिजनचं असतं विदिन द बायोस्फिअर या संपूर्ण प्रोसेसला आपण ऑक्सिजन सायकल असं म्हणत असतो. दिस सायकल टू इन्क्लूड बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज यूज अप इन द ॲटमॉस्फिअर. हा कंटिन्युअसली प्रोड्यूस होत असतो आणि यूज देखील होत असतो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट रेडियली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट अँड कंपाऊंड्स. As oxygen is found in various forms like molecule oxygen, water, carbon dioxide, inorganic compounds, etc., the oxygen cycle of biosphere is extremely complex. Oxygen is released in this process of photosynthesis, whereas it is used up in the process like respiration, combustion, decomposition, and corrosion, rusting, etc.
ऑक्सिजन हा फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये प्रोड्यूस झालेला असतो आणि वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्या रेस्पिरेशन थ्रू परत ऑक्सिजन काय करत असतात, यूज करत असतात आणि ते यूज केल्यानंतर कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये ते काय करत असतात, बाहेर टाकत असतात. आता इथे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन सच ॲज मायक्रोब्स आर कॉल्ड एज एरोब्स. Microbes which does not need oxygen are called as anaerobes. Oxygen is important for synthesis of protein, carbohydrates and fat. It is also used in various chemical reaction. Ozone is produced from oxygen through various atmospheric processes. ओझोन देखील याच प्रकारे ऑक्सिजनच्या माध्यमातून हा तयार होत असतो. आपल्या सर्वांना माहिती की ओझोन लेयर ही पृथ्वीवर आहे, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणं हे पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. मग ऑक्सिजन सायकलबद्दल एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे. त्यानंतर आहे नायट्रोजन सायकल. आपल्याला माहिती की 78% नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचा पोर्शन आहे. द मॅक्सिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर हा ह्या नायट्रोजननी काय केलेला आहे, ऑक्युपाय केलेला आहे. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ सायकल ऑफ नेचर द सर्क्युलेशन रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different component through various biotic and abiotic processes in nature is called as a nitrogen cycle. की याचं रिसायकलिंग त्याच प्रकारे व्हेरियस बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसमध्ये याची गरज आणि नेचरमध्ये त्याचा यूज या संपूर्ण गोष्टीला आपण नायट्रोजन सायकल असं संबोधत असतो. ऑल द ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. इट इज ॲन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आपल्याला माहिती की प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये नायट्रोजन हा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. ॲज कम्पेअर टू अदर इलेमेंट इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर इलेमेंट. हा अतिशय इनॅक्टिव्ह इलेमेंट आहे आणि अदर कंपाऊंडबरोबर किंवा अदर इलेमेंटबरोबर हा इझिली कंबाईन होत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. बहुतेक ऑर्गॅनिझम हा फ्री फॉर्ममधला नायट्रोजन हा यूज करत नाहीत. इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत, 4 प्रोसेस आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. नायट्रोजन फिक्सेशन, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फिअर, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, तर नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट्समध्ये आणि नायट्राइट्समध्ये. त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे अमोनिफिकेशन. या अमोनिफिकेशनमध्ये रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्स्ट्रॅक्टरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. आता ज्या काही डेड बॉडीज आहेत त्याच प्रकारे एक्स्ट्रॅक्टरी वेस्ट आहे, याच्यामधून अमोनिया रिलीज होण्याच्या प्रोसेसला अमोनिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि तिसरी आहे नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट्स. जे काही अमोनिया ह्या डेड बॉडीजपासून किंवा एक्स्ट्रॅक्टरी सिस्टीमपासून मिळालेलं आहे त्याचं कन्वर्जन नायट्राईटमध्ये आणि नायट्रेटमध्ये होण्याच्या प्रोसेसला नायट्रिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि चौथं आहे डिनायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. ह्या संपूर्ण नायट्रोजन कंपाऊंडचं कन्वर्जन गॅसियस नायट्रोजनमध्ये होण्याच्या प्रक्रियेला डिनायट्रिफिकेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. थ्रूआउट नायट्रोजन सायकल ही ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये इन्वॉल्व असते आणि अशा प्रकारे नायट्रोजन फिक्सेशन, त्यानंतर अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन या प्रोसेसमधून नायट्रोजन सायकल ही कार्यान्वित असते. विद्यार्थी मित्रांनो, एवढे पॉईंट ह्या धड्यामध्ये आपल्याला शिकायला आहेत. ह्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तसेच पाठवलेल्या PDF फाईलच्या माध्यमातून सर्व पॉईंट्स आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. धन्यवाद.